नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुख्यमंत्र्यांची जुने तांडवड योजनेची घोषणा. इचलकरंजीच्या सुळकूड पाणी योजनेसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका. इचलकरंजी शहरासाठी शिरोळ तालुक्यातील जुने तांडवड येथून दूधगंगा नदी उद्भव धरून राधाकृष्ण नळपाणी योजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वी इचलकरंजीत केली होती. दूधगंगा नदीवरील सुळकूड उद्भवातून मंजूर करण्यात आलेल्या पाणी योजनेची तातडीनं अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली. याबाबतची माहिती अभिजित पटवा, महावीर कोल्हापुरे, उमेश पाटील, राजू कोण्णूर, सुहास पाटील, उदयसिंह निंबाळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत सुनावणी 21 जुलै रोजी होणार आहे. 18 जून 2020 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेस मान्यता दिली होती. त्यानंतर 2 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने 165.70 कोटी रुपयांच्या या योजनेला मंजुरी देत केंद्र सरकारच्या अमृत 2 योजनेत समावेश केला. यामध्ये केंद्र शासनाचा 33.33%, राज्य शासनाचा 36.67% आणि इचलकरंजी महानगरपालिकेचा 30% आर्थिक सहभाग निश्चित करण्यात आला. मात्र नदीकाठच्या काही गावातील विरोध तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेमुळे योजना रखडल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा अधिकाऱ्यांनी 21 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या अहवालात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याचे नमूद केलं आहे. तसेच कळमवाडी धरणाच्या गळती दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात असून त्यानंतर साठवण क्षमताही वाढू शकते, असं मत व्यक्त करण्यात आलं.